काय मग होळीची तयारी सुरू झाली वाटतं। हिंदू धर्मामध्ये होळी अत्यंत पवित्र सण मानला गेला आहे। या सणाचं महत्त्व म्हणजे नकारार्थी ऊर्जेचा नाश होऊन सकारात्मक ऊर्जा वातावरणात सुख आनंद आणत असते। याच होळीच्या सणामध्ये काही महत्त्वाचे राजयोग बनत आहेत जे आरोग्य धन लाभ उद्योगधंद्यामध्ये प्रबळता पैसा यांना महत्त्व देताना दिसून येणार आहे। या 5 राशींना लाभ मिळताना दिसून येणार आहे। यामध्ये मीन कन्या मकर वृषभ आणि कर्क या राशीचा समावेश आहे। या व्हिडिओमध्ये या राशींना कोणता लाभ होणार आहे काय करावे आणि काय करू नये व काय उपाय करणं गरजेचं आहे या गोष्टी पाहणार आहोत। त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती इतरांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका। पहिला राजयोग म्हणजे गजकेसरी राजयोग हा असणार आहे। यामध्ये ज्योतिषशास्त्रामधील सर्वात शुभ राजयोग मानला गेला आहे। हा हिंदू धर्मातील अत्यंत सकारात्मक गोष्टी घडवणारा योग मानला गेला आहे। अर्थलाभ म्हणजेच धनलाभ सुख शांती आणि प्रतिष्ठेत घटना घडवून आणणारा योग आहे। याचे फायदे काय असणार आहेत तर आर्थिक स्थैर्य म्हणजे स्टेबिलिटी मिळणार आहे। ज्यांच्या कुंडली पत्रिकेत या योगाचे गुण असतात शिक्षणात नोकरीमध्ये धंद्यामध्ये स्थिरता आणि चांगला लाभ व प्रगतीचे मार्ग असतात। आत्मिक शांतता व प्रबळ मानसिक स्थैर्य जीवनामध्ये प्रबळ संधी तयार होत असतात व डिसिजन घेण्यासाठी मार्ग म्हणजेच रस्ते सुदृढ बनतात। आध्यात्मिकरित्या जागरूकता निर्माण होत असते। गुरुची कृपा प्राप्त होत असते। पूजा आराधनेतून चांगले संकेत देखील मिळत असतात। घरामध्ये कुटुंब परिवारात आदर प्रेम शीतलता विचारांची देवाणघेवाण होणारे वातावरण निर्माण होत असते। पुराण काळातील कथांमध्ये देखील भरपूर कथा आहेत ज्यामध्ये गजकेसरी योगाचे वर्णन केले आहे। जसे की रामायण व महाभारतामध्ये देखील हे आढळून येतात। भगवान राम व श्रीकृष्ण यांच्या पत्रिकेत देखील हे योग असल्याचे मानले जाते ज्यामध्ये मोठे कार्य व नेतृत्व म्हणजेच लीडरशिप करण्याचे योग मानले जातात। या योगाचा लाभ मिळावा म्हणून हे उपाय करणं तुम्हाला गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला इच्छुक फलप्राप्ती होऊ शकेल। गोमातेला गुळ व चणे फुटाणे खाण्यासाठी द्यावेत। होळीच्या सणा दिवशी विष्णू देवासमोर मोठा दिवा लावावा व आरती पूजा आराधना करावी। गुरुवारच्या दिवशी सर्व देवांचे गुरु बृहस्पती यांची पूजा अर्चा करणे देखील चांगले ठरले जाईल। गजकेसरी राजयोग या राशींसाठी चांगले फळ घेऊन येणार आहेत। गुरुचे पाठबळ व चंद्र हे एकाच राशीमध्ये असतील किंवा 4, 7, 10 स्थानात असल्यास गजकेसरी योग निर्माण होत असतो। पहिली रास म्हणजे वृषभ रास। या राशीतील जातकांना धनलाभाची स्थिती भक्कम होऊ शकते। करिअरच्या हिशोबाने हा योग लाभदायक आहे व परिवारात शांती आनंद वाढणार आहे। कर्क राशीतील जातकांना व्यावसायिक उद्योगामध्ये चांगलं प्रगतीचे योग बनत आहेत। करिअरमध्ये चांगला काळ असणार आहे। कन्या राशीच्या जातकांना करिअरमध्ये चांगले भवितव्य मिळणार आहे। या जातकांना भाग्याची जोड मिळणार आहे। मकर राशीतील जातकांना शैक्षणिक कार्यक्षेत्रामध्ये चांगला लाभ मिळणार आहे। मुलांचे सुख प्राप्त होईल। मीन राशीतील जातकांना नोकरीत प्रगतीचे शिखर उंचवणार आहे। व्यवसाय उद्योगात लाभ मिळणार व नवनवीन माध्यमातून तुम्हाला धनप्राप्तीचे योग मिळतील। हा लाभ फुलण्यासाठी योग्य उपाय करा जेणेकरून तुमची प्रगती व उन्नतीचे मार्ग बनण्यास सोपे होईल। वृषभ कर्क सिंह धनु मीन राशीच्या जातकांनी तांब्याच्या पात्रामध्ये गंगाजल घ्या व ते होळीला अर्पण करू शकता किंवा तिथेच ठेवा। विष्णुदेवाला नमस्कार करा। कुंभ कन्या मकर राशीच्या जातकांनी होळीच्या दिवशी महादेवाच्या पिंडीवर पाणी घाला व ओम नमः शिवाय जप करायला विसरू नका। याने सुख समृद्धी घरामध्ये येईल। या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ शेअर करा। माहिती आवडली असल्यास लाईक करा। कमेंटमध्ये तुमचे काही अनुभव मनातील प्रश्न विचारू शकता। या चॅनलवर सत्यभाव पसरावा हीच आमची इच्छा आहे। त्यामुळे कमेंटमध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। या चॅनलवर स्वप्नशास्त्र वास्तुशास्त्र
ज्योतिषशास्त्र यावरचे अनेक व्हिडिओज माहिती तुम्हाला पोहोचवली जाणार आहे, तेही अगदी सोप्या भाषेमध्ये. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. स्वामी आपल्या पाठीशी आहेत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.